काहीच नाही, तुम्ही मोठ्या गाड्या खेळा, बाकी नंतर आहेच, नंतर बघूया, आमचे पण दिवस येतील. तुम्ही कुठे जाणार पण नाही तसं करायचं. आपण प्रत्येकाला बैल देत राहायचा, त्याच्यानंतर देव अगर नसो देव. बरोबर आहे. त्यांना कुठेतरी बघा खूप संयम माणूस ठेवतोय, पण कुठेतरी एक दिवस असा येतो की माणसाचा संयम तुटतोय. नक्कीच ज्यांनी पैरे न दिलं, नक्कीच त्यांच्याशी तुम्हाला बैलाला आवडेल त्यावेळेला गाड्या केला किंवा पैऱ्यामध्ये पला, कारण हा मुंबईचा खेळ या सीझनला खूप चांगला. ज्यांना पण आम्ही पूर्वी ज्यांना मोठ्या पेरत बैला दिलेली त्यांनी आता आम्हाला म्हणजे नाकारल्यात. दोन्ही साईडने नाव असायचं, पण सामनेवाल्याला पण समजायला पाहिजे ना आपली गाडी चालते, दुसऱ्याला कसं पेरा द्यायचा काय. तुम्हाला आता तुम्ही सांगता की आम्हाला पैरे न दिलं, पण पैरे नाही देऊन सुद्धा तुमचा टिटवी मला वाटतं प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेऊन जातोय. हे बघा, आम्ही मोठ्या गाड्या नाही खेळलो तर लहान तर खेळतोच. मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपल्या सर्वांचा लाडका सुनील नाना यांचा टिटवी आज बोनिवलीच्या मैदानामध्ये एक चांगला असा पैरा घेऊन उंबरठेकरांचा सावल्या घेऊनच्या गुलालाचा मानकरी झालेला आहे. आजच्या मैदानात आपल्या गुलालाविषयी सांगा आणि कसं का मैदान घडून आणलं तर सांगा. पहिले तर आम्हाला रात्रीपर्यंत म्हणजे असं काय न्यायचं असं काय आमचा विचार नव्हता. तर नंतर आमचा नियोजन झाला का आपण अशीची गाडी पळू. नंतर काकाला मी फोन केला, आपला सावल्या होतो म्हणजे उंबरठ्याचा पैरा काय करायचं. तर काका बोलले चालेल, बोलतो हानू बोलतो ती गाडी, आणि चांगला गुलाल झाला आमचा. आणि मला वाटतं निकाल हा पेंडिंगला राहिला होता, पण भरपूर ठिकाणी मी बघितलंय निकाल जेव्हा पेंडिंगला राहतो ना टिटवीचा कायम तिथे निकाल मिळतंय. काय बोला? नक्कीच निकालाचा बादशाह आहे तो, आणि आम्हाला जिथे जाईल तिथे गुलाला ठेवतो पाहिजे. आणि पैरा म्हणजे खूप छान. बघा आता मी मागे एक त्यांची सावलीची मुलाखत घेतलेली, कुठेतरी त्या बैलाला पण उजेडाने येण्यासाठी एक चांगलासा मोठा असा नामांकित बैल पाहिजे होता, जो आज बैलाला त्याला काय बोललं म्हणजे कसा पळाला आणि तुमच्या दृष्टिकोनाने ही गाडी पळाली. बघा ड्रायव्हरने खूप छान गाडी पळवली, काय बोला? कम्फर्ट ड्रायव्हर तर आमचा घरचा ड्रायव्हर आहे, मग तो असल्यावर आम्हाला काय टेन्शनच नसतं. आणि सावल्याबद्दल बोलायला गेलं तर म्हणजे चांगला आता एकदम उभरता सितारा येतो ना, याच्या पुढे चांगला पळेल तो, आणि दोघांची गाडी एकदम जुलूम पळाली, चांगली पळाली. आज जो मैदानामध्ये तुमची गाडी जमली त्या गाडीविषयी सांगा ना, कसं काय झालं? गाडी आम्ही पहिला काही नाव द्यायचा हिशोबात नव्हतो, नंतर आम्ही नाव दिला तर त्यांनी समोरच्या चिंचपाडवाल्याने आमच्यावर नाव फिरवलं. आमचा 31,000 नाव होता, त्या 21,000 फिरवलं. बरोबर आहे. म्हणजे पाहायला गेलं तर ती गाडी पण छान पळाली, काय बोला? हो, ती गाडी 2 अड्डे झाले गुलालत होती. आमच्या बैलावर आम्हाला म्हणजे थोडं हे वाटतं का आमचा बैल आज जास्त पळाला. म्हणजे कुठेतरी बघा आज गुलाल मिळतंय, खूप सारी मेहनत, खूप सारे कष्ट, आणि आज मला वाटतं इथून एक नाही तर 2 गुलाला पक्ष पण आपला गुलालाचा मानकरी झाला आल्या आल्या. त्याच्यानंतर टिटवी असं काय बघता येतं? बघायला गेलं तर आमचे म्हणजे असं आम्हाला असं नाही का गुलाल भेटलं तर आम्ही असतो. नाना आमचे असं आहेत का जरी गुलाल भेटला ना का तरी नाराज नव्हत, जरा हारले तरी नाराज नव्हत, जिंकले तरी कसं जास्त या नव्हत. ते बोलतो हारजीत होतीच राहते, आणि आज टिटवी आणि पक्ष दोन्ही जिंकले तर खूप आनंद झाला. म्हणजे कुठेतरी आज घरचं साथ बोलूनच गुलाल घेऊन चाललंय, काय बोला? हां, घरचं साधच गुलाल घेऊन चालले, आणि पक्ष देखील आता खूप छान पळतो. 2 अड्डे चांगला पळाला पक्ष पण. आता भरपूर सारी मैदानं येतात. मला वाटतं जेव्हा आता कर्जत केसरी मैदान झाला होता मागच्या महिन्यामध्ये, याच महिन्यामध्ये, आणि आता लगेच 5 तारखेला मैदान येतोय तो. कुठेतरी मला वाटतं तिथं एक चांगला असा मान पण मिळवला होता टिटवीने. तर तिथलं नियोजन केलं आहे का तुम्ही? हां, नक्कीच झालं नियोजन, आणि पक्ष जाऊन झालं, दोघांचं नियोजन झालं. म्हणजे दोन्ही बैला आपली सुनील शेट्टी यांची दोन्ही बैला? हां, दोन्ही बैला पळणार आहेत आपले. काय बोलाल नानांविषयी, काय बोलाल? अतिशय म्हणजे आता तुम्ही सांगितलं कुठं शांत आणि संयमी गाडा मालक म्हणून त्यांची अशी ओळख झालेली आहे मुंबई बिंजोरला, तर नक्की त्यांच्याकडून तुम्हाला काय शिकता येत आहे? नानासारखा गाडा मालक कोण होणार पण नाही, आणि जिथे ते जेव्हा ते पण हारलेत ना तेव्हा पण असे बोलले नाही का मी असं म्हणजे असं चिडत नाही कधीच. दुसरे गाडा मालक कसं हा बैल असा केला तसा केला, तसे नाही. नाना एकदम संयमी आहेत, आणि त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं. जरा आम्ही जिंकलो तरी किकलं असं तरी किकलो विकलो नका, काय नका, आपला गुलाल झाला. आज जिंकलो तर उद्या हारणार आहेत आपण. बरोबर. एकदम संयमी गाडा मालक बोलला तर सुनील नाना भोईर आहेत. आणि कुठेतरी बघा मुलाखती आम्ही कायम कुणाल दादाचे घेतले. तुमचं नाव सांगा ना? माझं नाव अल्पेश मात्रेपाड. म्हणजे चांगली अशी मुलाखत तुमच्या तोंडातून ऐकायला मिळाली आम्हाला. जेव्हा आज नियोजन केलं बघा तुम्ही बोनिवलीच्या मैदानामध्ये, तात्याच्या एक म्हणतो वाढदिवसानिमित्त 1 जूनला मैदान घेतला होता. पाऊस पडल्यानंतर तो मैदान रद्द करण्यात आला. आपण कुठेतरी आज ते 3 तारखेला मैदान घेतला. काय बोलाल आजच्या मैदानाविषयी? मैदान बोला तर खूप छान होता, आणि सकाळी जरासा पाऊस पडला तर त्याने अपडेट टाकली का मैदान होणार म्हणून. तर मी काकाला बोललो का मैदान होणार आहे, आपण बैल भरून जाऊया आपण तिथे. एकदम छान मैदान झालं आज. जसं आता नानांचा मला वाटतं स्वभाव आहे ना, तर आत्तापर्यंत मी पण बघतोय ना टिटवी पण हा मला वाटतं खूप संयमी बैल आहे, एक शांत बैल आहे, एक मला वाटतं शहाणा बैल आहे. कुठेतरी बघा मैदानामध्ये आल्यानंतर बैल बसतोय, त्याची ती देखरेख असतो मला वाटतं स्वतः पण करतोय. काय बोला?
हा टिटवी एकदम शांत आहे आणि कुठेही त्याला घाला, आत घाला बाहेर घाला, एकदम सरळच पळणार तो. आणि बैल पळणार म्हणजे पळणारच. आतापर्यंत मला वाटतं मुंबई बिंजोर खरोखर गाजून ठेवलेली आहे टिटवीने. हा बघायला गेलं तर आता सध्या खूप छान पळाला यावर्षी बैल, आणि यावर्षी आम्हाला खूप गोलाला ठेवलं बैलांनी. आता 2 शब्द मी गाण्याकडे पण येतो. आपली समोर तुम्ही बघू शकता, जास्त पडद्यावर नाही आहेत पण कुठेतरी एक शांत आणि संयमी ज्यांचा स्वभाव आहे असे आपले सुनील दादा. दादा आज मला वाटतं टिटवी आणि आपला पक्षा खरोखर सकाळी आल्या मी भेटलो तुम्हाला की आज आम्हाला गुलाल पाहिजे, कुठेतरी एक आनंदाचा गुलाल पाहिजे आणि तो तुम्ही मिळवला. आपला दोन्ही बैलांवर विश्वास आहे आणि ते त्यांनी सार्थ करून दाखवला. आणि ज्यांना पण आम्ही पूर्वी ज्यांना मोठ्या पेरत बैला दिलेली त्यांनी आता आम्हाला म्हणजे नाकारल्यात, म्हणून त्यांना एक सबक. म्हणजे बरोबर आहे. बघा आज सावल्या मला वाटतं खूप छान तो पण बैल पळाला. त्यांना पण आता मला वाटतं जे मोठे गाडा मालक आहेत ना, कुठेतरी जे लहान गाडा मालक आहेत त्यांची बैला उजेरात आणतात, पण उजेरात आल्यानंतर ना ते लहान गाडा मालक आहेत ना ते कुठेतरी त्यांचा बैल पळायला लागल्यानंतर त्या बैलाला बैल देत नाही. कुठेतरी मला वाटतं तुमच्यासोबत पण अशी घटना काही घडली का? ते घडू दे, आता त्यांचं ते बघतील, पण आपण नाही तसं करायचं. बरोबर आपण प्रत्येकाला बैल देत राहायचा, त्याच्यानंतर देव अगर नसो देव. बरोबर आहे. कुठेतरी म्हणजे एक म्हणतात ना की आपला बैल कोणाला जाऊ द्या, कारण त्याचा बैल उजेरात येऊ द्या. तर एक असं स्वभाव ठेवणारे तुम्ही एक मला वाटतं एकमेव असं गाडा मालक आहात की आज मुंबई बिंजोरला अतिशय छान अशी तुमची जोडी पळतही, घरचा साथ पळायचा, त्याच्यानंतर मला वाटतं दोन्ही साईडनं तुमचं नाव पण असायचा आणि आत्ता पण तोच नाव आहे. काय बोलाल? दोन्ही साईडने नाव असायचं, पण सामनेवाल्याला पण समजायला पाहिजे ना आपली गाडी चालते, दुसऱ्याला कसं पेरा द्यायचा, काय करायचं त्यांनी पण समजायला पाहिजे. शेवटी दोन्ही बैलांचं हे असतंच आणि आता ज्याचं त्याची मर्जी. बरोबर आहे. पण कुठेतरी मला वाटतं तुम्हाला आता तुम्ही सांगता की आम्हाला पैरनं दिलं, पण पैरं नाही देऊन सुद्धा तुमचा टिटवी मला वाटतं प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेऊन जात आहे. हे बघा, आम्ही मोठ्या गाड्या नाही खेळलो तर लहान तर खेळतोच, गुलालाशी आम्हाला बरोबर आहे. घेणार नाही, बाकी काहीच नाही. तुम्ही मोठ्या गाड्या खेळा, बाकी नंतर आहेच, नंतर बघूया, आमचे पण दिवस येतील. तुम्ही कुठे जाणार? बरोबर आहे. दिवस प्रत्येकाचे येतात. बघा नाना कुठेतरी बघा खूप संयम माणूस ठेवतोय, पण कुठेतरी एक दिवस असा येतो की माणसाचा संयम तुटतोय. नक्कीच ज्यांनी पैरं दिलं नक्कीच त्यांच्याशी तुम्हाला वेळेला आवडेल त्यावेळेला गाड्या केला किंवा पैऱ्यामध्ये पळा, कारण हा मुंबईचा खेळ या सीझनला खूप चांगला गेला. तुमच्या दृष्टिकोनामध्ये काय बोलाल तुम्ही? ते तर आम्ही गाड्या खेळणारच आहे, कारण आम्ही ज्यांना पेरे दिले ते आता आजच्या घडीला आम्हाला पेरे देत नाही. सीझन कशी गेली काय बोलाल? सीझन एकदम चांगली गेली. आज मला वाटतं या सीझनला आपला गोलिवलीकरांचं नाव मला वाटतं प्रत्येक मैदानामध्ये गाजताना दिसला, तो टिटवी आणि पक्षामुळे. होय, ते आमचे घरचे लक्ष्मीच आहे टिटवी, हे पक्षा म्हणजे. आणि कुठेतरी पक्ष हा टिटवीचा गुरु पण आहे. गुरुच आहे, त्यांनी शिकवले त्याला टिटवीला. बरोबर आहे. आजच्या गुलालाविषयी काय बोलाल? 2 गुलाला आजचं गुलाल म्हणजे आमचं काही नियोजनच नव्हतं. मला अल्पेशने फोन केला, नाना असं असं करायचं आहे. मग ते सकाळी पेरा झालाय तो 9 वाजता आणि तो पेरा रात्री झालाय 12:30 वाजता पक्षाचा, आणि दोन्ही पेरे म्हणजे गुलाल झाले आमचे, आम्हाला आनंद झाला. बरोबर आहे. तात्यांविषयी काही 2 आठवणी सांगा ना. तात्या म्हणजे अशी व्यक्ती होती, तात्यांसारखी व्यक्ती होणार नाही. आणि त्यांच्या नावाची जे म्हणजे हे होतं दबदबा इथे कोनिवलीमध्ये, तेव्हा आता त्यांची मुलं वारसे चालवतात. बरोबर आहे. म्हणजे मैदान घेऊन कुठेतरी ते दाखवून देतात. तात्यांनी जो आम्हाला शिकवण दिली ते आम्ही कुठेतरी सांभाळतोय आणि सांभाळतात ते मुलं, चांगले आहेत ते पण सर. चालेल, जास्त वेळ नाही घेत. टिटवी आणि पक्षाचा जो गुलाल झाला त्याच्यासाठी तुम्हाला अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी आणि जो आता 5 तारखेला मैदान येते त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील माझ्याकडून. धन्यवाद.